हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा फर्स्ट चॅप्टर म्हणजे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स हा चॅप्टर. बाळांनो, या चॅप्टर मध्ये आपण मागील लेक्चर मध्ये काय बघितलं होतं रे? टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन यू आर गिवन लेंथ ऑफ 3 साइड्स ऑफ अ ट्रायंगल. जर तुम्हाला ट्रायंगलच्या 3 साइड्स दिलेल्या असतील तर त्या साइड्सच्या लेंथ वरून तुम्ही ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करायचा हे बघितलं होतं आपण मागील लेक्चर मध्ये. मग बाळांनो आपण तो कसा कन्स्ट्रक्ट करत होता रे? रफ फिगर ड्रॉ करत होतो आधी आणि त्यानुसारच तुम्ही तुमची फेअर फिगर ड्रॉ करत होतात. बाळांनो आता आपण काय करणार आहोत? टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन यू आर गिवन वन अँगल विच इज इन्क्लुडेड बाय 2 साइड्स ऑफ द ट्रायंगल. मग आता आपल्याला काय दिलेलं असणार आहे बाळांनो? 2 लेंथ दिलेली असणार आहे साइड्सची आणि एक अँगल दिलेला असेल जो त्या साइड्सने मिळून बनलेला आहे. मग बाळांनो बघूयात आपण आजचा आपला टॉपिक ज्यामध्ये आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. पण गिवन काय असणार आहे? 2 साइड्सची लेंथ आणि त्यांनी इन्क्लूड केलेला ट्रायंगल अँगल. बाळांनो तर आपल्याला बघायचं आहे आता सेकंड टाइप ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. ती आपण पहिली केस बघितली होती ज्यामध्ये तुम्हाला तिघही साइड्सची लेंथ दिलेली असायची ट्रायंगलची आणि त्यावरून आपण ट्रायंगल ड्रॉ करत होतो. आता आपली ही सेकंड केस आहे, हिला सेकंड केस म्हणूयात आपण हवं तर. सेकंड केस आहे टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन 2 साइड्स अँड द अँगल इन्क्लुडेड बाय दॅट. म्हणजे काय? तुम्हाला आता इथे ट्रायंगल दिलेला असणार आहे, त्या ट्रायंगलच्या 2 साइड्सची लेंथ आणि त्या दोघं साइड्स मध्ये बनणारा अँगल त्याचं मेजर तुम्हाला इथे दिलेलं असणार आहे. मग त्यावरून आपण आधी रफ फिगर कन्स्ट्रक्ट करणार बाळांनो आणि मग आपण फेअर फिगर कन्स्ट्रक्ट करणार. मग चला तर बाळांनो एक एक्झाम्पल घेऊया. सपोज एक्झाम्पल इज इन ट्रायंगल ABC. Okay, in triangle ABC length of AB is equals to 6 centimeter. Okay, length of AB किती दिला आहे आपल्याला? 6 centimeter and length of AC is equals to 5 centimeter. बाळांनो बघा काय दिले तुम्हाला? 2 साइड्सची लेंथ आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल that is angle A is equals to 60 degree and construct a triangle. बाळांनो बघा काय दिलंय तुम्हाला? इन ट्रायंगल ABC लेंथ ऑफ AB म्हणजे AB साइडची लेंथ किती दिली आहे? 6 सेंटीमीटर. AC साइडची लेंथ दिली आहे तुम्हाला 5 सेंटीमीटर आणि A अँगलचा मेजर दिलेला आहे 60 डिग्री. बाळांनो आणि तुम्हाला सांगितलंय की तो ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करा. मग जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच्या लेक्चर्स मध्ये, जर तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट काय करतो रे बाळांनो? आपण आपल्याला रफ फिगर काढून घ्यायची. मग आधी आपण रफ फिगर कन्स्ट्रक्ट करणार आणि मग त्यावरून तुमची फेअर फिगर कन्स्ट्रक्ट करणार. माझा ट्रायंगल आहे ABC बरोबर. मग त्याच्या 2 साइड्सची लेंथ आपल्याला इथे दिलेली आहे. एकाची दिली आहे AB. मग AB चे लेंथ घेणार आहे मी. सपोज दिस इज माय AB. AB ची लेंथ किती आहे बाळांनो? 6 सेंटीमीटर. मग या AB ची लेंथ लिहून घेतली मी 6 सेंटीमीटर. आता जर हे माझे 2 व्हर्टेक्स मला माझ्या ट्रायंगलचे मिळाले तर हा व्हर्टेक्स काय असणार आहे बाळांनो? C म्हणजे थर्ड. सो झाला तुमचा ABC ट्रायंगल बरोबर. मग आता या ABC ट्रायंगल मध्ये दुसऱ्या साइडची लेंथ तुम्हाला दिलेली आहे. लेंथ ऑफ साइड AC इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. AC तुमचा हा आहे ज्याची लेंथ तुम्हाला दिली आहे 5 सेंटीमीटर आणि या दोघं साइड्स मिळून जो अँगल फॉर्म होतोय त्या अँगलचं मेजर तुम्हाला दिलेलं असणार आहे या केसमध्ये. मग त्याचं मेजर किती दिले आहे बाळांनो? 60 डिग्री. सो दिस इज अँगल A which is of 60 degree. ओके बाळांनो इथे बघा गिवन काय काय होतं आपल्याला? length of side AB that is 6 centimeter, length of side AC which is 5 centimeter and measure of this angle A which is included by this two sides किती आहे 60 degree.
आता 60 डिग्री म्हणजे कुठल्या टाईपचा अँगल रे बाळांनो? जर तुमचा अँगल 0 डिग्रीपेक्षा मोठा असणार, 90 डिग्रीपेक्षा लहान असणार, तर त्या अँगलला आपण कुठला म्हणतो? अॅक्यूट अँगल, बरोबर. मग आता इथे तुमचा 60 डिग्रीचा अॅक्यूट अँगल वाटतोय का? हो, कारण तो 90 डिग्रीपेक्षा लहान आहे, 0 पेक्षा मोठा आहे. सो आपल्याला काय करायचं आहे? याच पद्धतीने फेअर फिगर ड्रॉ करायची. ही झाली तुमची बाळांनो रफ फिगर. आता आपण कन्स्ट्रक्ट करूया तुमची फेअर फिगर. फेअर फिगर कन्स्ट्रक्ट करताना मी सगळ्यात आधी ट्रायंगलचा बेस ड्रॉ करून घेणार आहे, जो आहे 6 सेंटीमीटरचा. मग आधी मी बेस ड्रॉ करून घेते बाळांनो 6 सेंटीमीटरचा. मी माझी स्केल यूज करणार आहे इथे, तुम्ही तुमची स्केल यूज करायची. 6 सेंटीमीटर काउंट कसं करणार? फ्रॉम 0 to 6. 0 ला एक पॉइंट मार्क केला आणि दुसरा पॉइंट जो आहे बाळांनो माझा, तो मार्क केलाय मी 6 ला. हे झालंय बाळांनो माझा ए बी. किती सेंटीमीटरचा रे? 6 सेंटीमीटर. दिस इज पॉइंट ए अँड दिस इज पॉइंट बी. किती सेंटीमीटरचा आहे? 6 सेंटीमीटर. बाळांनो आता आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये काय दिसतंय की तुमचा ए अँगल किती डिग्रीचा आहे? 60 डिग्रीचा, बरोबर. मग 60 डिग्री मी आधी कन्स्ट्रक्ट करून घेणार आहे. अँगल कन्स्ट्रक्ट करताना आधी आपण बेस रे कन्स्ट्रक्ट करतो, जो आपला ऑलरेडी कन्स्ट्रक्ट झालाय. मग मी प्रोट्रॅक्टर घेणार. प्रोट्रॅक्टरचं सेंटर आय एम गोइंग टू पुट ऑन दिस ए पॉइंट. या ए पॉइंटवर मी माझ्या प्रोट्रॅक्टरचं सेंटर ठेवणार आहे बाळांनो. आणि 60 डिग्रीज फ्रॉम राईट टू लेफ्ट इनर मेजर मी फॉलो करते. 60 डिग्रीज मी मेजर केलं, पॉइंट मार्क करून घेतला आणि तो पॉइंट मी आता जॉईन करणार आहे माझ्या ए वर्टेक्स सोबत, म्हणजेच ए पॉइंट सोबत. सो मला माझ्या अँगलचा दुसरा आर्म मिळणार आहे आणि हा झाला तुमचा 60 डिग्रीचा अँगल बाळांनो. हा झाला तुमचा 60 डिग्रीचा अँगल. आता बाळांनो तुम्हाला दिसत आहे की ए बी 6 सेंटीमीटरचा ड्रॉ केला आपण, त्यानंतर अँगल ए 60 डिग्रीचा ड्रॉ केला. पण इथे अजून एक गिवन आपल्याला असं होतं की तुमच्या AC ची लेंथ, ए पासून सी ची लेंथ किती आहे? 5 सेंटीमीटर. मग बाळांनो बी पासून सी ची लेंथ दिली आहे का रे? नाही. मग आपल्याला ए पासून सी ची लेंथ जर दिली आहे तर आपण काय करणार? 6 सेंटीमीटर कसं मार्क करणार आहे? आपण कंपासमध्ये 5 सेंटीमीटर कसं मार्क करणार आहोत? आपण कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार, ए पॉइंटवर ठेवणार आणि आर्क करून घेणार. मग सगळ्यात आधी मी कंपास घेणार बाळांनो. कंपास घेतल्यानंतर माझ्या कंपासमध्ये मी 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार आहे. तुम्ही तुमच्या स्केलनुसार कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार. एक पॉइंट असेल तुमचं कंपासचं 0 वर आणि दुसरं पॉइंट असणार आहे 5 वर. मग हा झाला तुमचा 5 सेंटीमीटर डिस्टन्स मी कंपासमध्ये घेतलाय. ए पॉइंटवर ठेवणार आणि मार्क करणार, बरोबर. का? कारण ए पासून सी चं डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर. सो आय एम गोइंग टू पुट वन पॉइंट हियर अँड गोइंग टू मेक अन आर्क. हा झाला बाळांनो आर्क. मग आता जिथे माझा आर्क मी ड्रॉ केला आहे म्हणजेच ए पासून सी झाला हा, बरोबर. मग हा पॉइंट काय होणार आहे रे बाळांनो? तुमचा सी पॉइंट, बरोबर. म्हणजेच काय? तुम्हाला ट्रायंगलचा थर्ड वर्टेक्स इथे भेटलेला आहे, ज्याची इथून आता आपण मार्क केला होता 5 सेंटीमीटर. सो ए टू सी चं डिस्टन्स 5 सेंटीमीटर मी लिहून घेणार आहे. आणि बाळांनो मी ट्रायंगलची थर्ड साइड म्हणजेच BC आता जॉईन करून घेणार. बाळांनो आता हा झाला आपला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट ABC. So this is how you can construct a triangle when you have given length of two sides of a triangle and angle included by them. काय करायचं आहे तुम्हाला? स्टेप्स फॉलो. सगळ्यात आधी आपण रफ फिगर ड्रॉ करणार आहोत. रफ फिगर ड्रॉ केल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली फेअर फिगर ड्रॉ करायचे. सगळ्यात आधी आपण बेस ड्रॉ करून घेतला. इथे AB 6 सेंटीमीटरचा.
मग मी 60 डिग्रीज मेजर काउंट करून माझा अँगल ए ड्रॉ करून घेतला आणि मला ए टू सी चं डिस्टन्स माहित होतं 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर डिस्टन्स मी कंपासमध्ये घेतला, ए पॉइंटवर ठेवला आणि मार्क करून घेतलं बाळांनो. आणि तुम्हाला भेटला तिथेच तुमचा सी वर्टेक्स म्हणजे ट्रायंगलचा थर्ड वर्टेक्स. And after that I am going to join just BC, so I will have this triangle ABC. आले लक्षात बाळांनो? So this is how we can construct a triangle given two sides and the angle included by them. बाळांनो आता याच थिअरीवर बेस्ड आपण आपला पुढचा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. चला मग बाळांनो बघूयात आपला पुढचा प्रॅक्टिस सेट. बाळांनो तुमचा प्रॅक्टिस सेट 3 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर्स गिवन बिलो. तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे दिलेल्या मेजर्स वरून. मग त्यातला फर्स्ट सब क्वेश्चन आहे बाळांनो तुमचा, इन ट्रायंगल MAT लेंथ ऑफ AM is equals to 4.2 centimeter. Measure of angle A is equals to 80 degree. Length of AT is equal to 6 centimeter. मग बाळांनो तुम्हाला काय दिलं या ट्रायंगल मध्ये, MAT ट्रायंगल मध्ये दोन साइड्सची लेंथ दिलेली आहे आणि त्यांनी इन्क्लूड केलेल्या अँगलचं मेजर दिलेलं आहे. मग बाळांनो बघा तुम्हाला काय दिलं इथे, लेंथ ऑफ MA किती 4.2 सेंटीमीटर, दुसऱ्या साइडची लेंथ दिलेली आहे 6 सेंटीमीटर, अँगलचं मेजर दिलेलं आहे 80 डिग्री. मग बाळांनो या सगळ्या गिवन इन्फॉर्मेशन वरून आपण आधी काय करूयात, एक रफ ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करूयात म्हणजेच रफ फिगर ड्रॉ करूयात. सो सपोज दिस इज माय ट्रायंगल. ओके, ट्रायंगलचं नाव काय आहे बाळांनो, MAT. त्यामध्ये MA ची लेंथ किती दिली आहे 4.2 सेंटीमीटर आणि AT ची लेंथ दिलेली आहे 6 सेंटीमीटर. मग बाळांनो सपोज मी कन्सिडर केलं या वर्टेक्सला M वर्टेक्स, दिस इज A अँड दिस इज T. सो MAT. मग त्यामध्ये MA ची लेंथ दिली आहे तुम्हाला बाळांनो 4.2 सेंटीमीटर आणि बाळांनो तुम्हाला अँगल A चं मेजर दिलेलं आहे 80 डिग्री. सो दिस इज अँगल A which is of 80 डिग्री. आणि बाळांनो सेकंड साइड दिलेली आहे तुम्हाला ट्रायंगलची म्हणजेच लेंथ ऑफ AT is equals to 6 सेंटीमीटर. मग AT ची लेंथ आहे 6 सेंटीमीटर. बाळांनो आता हा ट्रायंगल आपला रफ कन्स्ट्रक्ट झालाय, व्हॉट MAT ट्रायंगल, बरोबर. मग बाळांनो या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय गिवन होतं, दोन साइड्स आणि त्या दोघं साइड्स मिळून बनलेला तुमचा ट्रायंगल, बनलेला तुमचा अँगल जो आहे 80 डिग्रीचा. मग बाळांनो ही झाली तुमची रफ फिगर ज्यावरून तुम्ही तुमची फेअर फिगर कन्स्ट्रक्ट करणार आहात. दिस इज युअर रफ फिगर MAT ट्रायंगल ड्रॉ केला होता आपण. मग आता जर तुम्हाला हीच फिगर कन्स्ट्रक्ट करायची असेल फेअरली, मग सगळ्यात आधी आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करताना काय करणार आहोत बाळांनो, त्यांचा बेस ड्रॉ करून घेऊयात. सो सगळ्यात आधी आपण बेस ड्रॉ करून घेऊयात युजिंग स्केल. मग बाळांनो इथे मी माझी स्केल यूज करणार आहे, तुम्ही तुमची स्केल यूज करायची आहे. किती लेंथ आहे तुमच्या बेसची, ट्रायंगलच्या AT बेस आहे 6 सेंटीमीटरचा. सो 0 ला माझा येणार आहे फर्स्ट पॉइंट म्हणजेच A वर्टेक्स आणि T ला माझा येणार आहे दुसरा पॉइंट म्हणजेच T वर्टेक्स. सो पहिला वर्टेक्स माझा 0 ला आणि दुसरा वर्टेक्स माझा 6 ला आणि हे दोघही पॉइंट मी जॉइन करून घेणार आहे बाळांनो. हा झाला माझा बेस ऑफ दिस ट्रायंगल विच इज AT. बाळांनो किती लेंथचा काढणार आहे आपण, 6 सेंटीमीटरचा, बरोबर. आता तुम्हाला सेकंड गिवन काय दिसतंय ट्रायंगल मध्ये, बघा तुम्हाला A वर्टेक्स आणि T वर्टेक्स भेटलाय. आता इथे तुम्हाला दिसतंय की A वर्टेक्सला कुठला अँगल ड्रॉ केलाय त्यांनी 80 डिग्रीचा. बाळांनो आता हे आपलं बेसिक मी तुम्हाला विचारणार आहे की 80 डिग्री म्हणजे कोणता अँगल फॉर्म होणार आहे रे बाळांनो, असा अँगल जो 0 डिग्रीपेक्षा मोठा असतो, 90 डिग्रीपेक्षा लहान असतो, त्याला काय म्हणतो आपण, ॲक्यूट अँगल. हे आपण शिकलो होतो 6th स्टँडर्ड मध्ये. मग हा आहे तुमचा ॲक्यूट अँगल 80 डिग्रीचा. मग आपल्याला इथे प्रोट्रॅक्टर यूज करून अँगल ड्रॉ करून घ्यायचा आहे A वर्टेक्सला. सो बाळांनो using protractor I am going to put center of the protractor on this A point.
ए पॉइंटला मी माझं सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ठेवणार आहे बाळांनो. आणि माझे 80 डिग्री मी इनर मेजर फॉलो करते फ्रॉम राईट टू लेफ्ट. 80 डिग्रीज मार्क करून घेणार आहे. बाळांनो मार्क केलेला पॉइंट आणि माझा ए व्हर्टेक्स मी जॉईन करून गेली. सो आय गेट द सेकंड आर्म ऑफ ॲन अँगल. माझ्या अँगलचा सेकंड आर्म मला इथे भेटणार आहे. सो बाळांनो हा झाला तुमचा सेकंड आर्म अँगलचा आणि हा अँगल आपण ड्रॉ केलाय 80 डिग्रीचा. आता बाळांनो आपल्याला काय दिसतंय थर्ड गिवन आपल्या ट्रायंगल मध्ये म्हणजेच रफ फिगर मध्ये की तुमच्या ए पासून एम व्हर्टेक्सची लेंथ किती आहे रे 4.2 सेंटीमीटर. मग बाळांनो आपल्याला इथे काय दोन व्हर्टेक्स भेटले ट्रायंगलचे. थर्ड व्हर्टेक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन काय आहे आता की ए पासून जर तुम्ही एम चं डिस्टन्स बघितलं तर ते किती आहे 4.2 सेंटीमीटर. टी पासून एम चं डिस्टन्स दिलंय का रे बाळांनो नाही. मग आपल्याला याच्यावरूनच तुमचा एम व्हर्टेक्स फाइंड आउट करायचा आहे. मग बाळांनो मी काय करणार आहे 4.2 डिस्टन्स माझ्या कंपास मध्ये घेणार, ए पॉइंट वर ठेवणार आणि आर्क करून घेणार. का? कारण ए पासून एम पर्यंतचा डिस्टन्स आहे 4.2 सेंटीमीटर. मग आपल्याला आता काय करायचं बाळांनो 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स आपण घेणार आहोत आपल्या कंपास मध्ये. स्केलने मेजर करायचं आहे. आता तुमचं मेजर करताना कंपासचं एक पॉइंट असणार आहे 0 वर आणि दुसरा पॉइंट तुम्हाला ठेवायचं आहे 4 नंतरच्या दोन लाईन काउंट करून म्हणजेच 4.2 वर. हे झालं माझं 4.2 जे मी कंपास मध्ये डिस्टन्स घेतलाय बाळांनो आणि मी ए पॉइंटवर ठेवणार आणि मार्क करून घेणार. सो आय एम गोइंग टू पुट हियर one point of a compass on A point. I'm going to make an arc on the second arm of an angle. Angleच्या second arm वर मी मार्क करून घेतला. आता मी जिथे second arm वर मार्क केला बाळांनो हा पॉइंट म्हणजे माझा कुठला पॉइंट आलाय M पॉइंट म्हणजेच third vertex of the triangle. So this is M which is third vertex of the triangle. बाळांनो now I am going to draw segment MT म्हणजे मी M आणि T पॉइंटला जॉईन करून घेणार म्हणजेच मला माझ्या ट्रायंगलची थर्ड साइड इथे भेटणार आहे. So this is MT. So now we have with our triangle MAT ज्यामध्ये तुम्हाला गिवन दिलेलं होतं तुमच्या दोन साइड्सची लेंथ आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल. सो बाळांनो दिस इज हाऊ वी कॅन कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन यू हॅव गिवन लेंथ ऑफ टू साइड्स अँड अँगल इन्क्लुडेड बाय देम. बाळांनो इथे आपण काय केलं रे सगळ्यात आधी आपण काय केलं रफ फिगर कन्स्ट्रक्ट केली. रफ फिगर मध्ये काय केलं तुम्हाला जे काही गिवन दिलेलं होतं दोन साइड्सची लेंथ आणि त्यांनी इन्क्लूड केलेल्या अँगलचं मेजर ते सगळं आपण आपल्या रफ फिगर मध्ये मेन्शन केलं बरोबर. मग तेच आपण कन्स्ट्रक्ट केलंय त्याच्याच आधारे आपण आपली फेअर फिगर कन्स्ट्रक्ट केली. बाळांनो इथे तुम्हाला सगळ्यात आधी बेस ड्रॉ केला तुम्ही 86 सेंटीमीटरचा. ए व्हर्टेक्सला होता आपला 80 डिग्रीचा अँगल म्हणजेच अक्यूट अँगल. मग मी तो अँगल युजिंग प्रोट्रॅक्टर ड्रॉ केला आणि त्याच्याच सेकंड आर्मवर मला माहित होतं की ए पासून जर 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स मी घेतलं 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स जर मी घेतलं तर मला माझा एम व्हर्टेक्स भेटतो. मग मला मी मार्क केला कंपासमध्ये 4 डिस्टन्स घेऊन 4.2 डिस्टन्स घेऊन आर्क केला आणि तो आर्क म्हणजेच माझा एम व्हर्टेक्स. एम आणि टी मी जॉईन केला. सो दिस इज माय ट्रायंगल MAT. बाळांनो दिस इज हाऊ वी कॅन कन्स्ट्रक्ट ट्रायंगल व्हेन यू हॅव गिवन टू साइड्स अँड द अँगल इन्क्लुडेड बाय देम. बाळांनो आपण या लेक्चर मध्ये बघितलं जर तुम्हाला दोन साइड्स दिलेल्या असतील आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल तर तुम्हाला ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करायचा. आपण इथे प्रॅक्टिस सेट 3 मधला एक क्वेश्चन कंप्लीट केला आहे आणि यात अजून काही क्वेश्चन्स बाकी आहेत जी बाळांनो आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरला.